नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे खेळाच्या पलीकडे जाऊन थेट आयुष्याबद्दल बोलतं. पुस्तक आहे बास्केटबॉलचा जादूगार स्टीफन करी याचं शॉट रेडी. आपल्याकडे या पुस्तकाचे एक सखोल विश्लेषण आहे, म्हणजे त्याची रचना कशी आहे, त्यामागचं तत्वज्ञान काय आहे आणि त्याला प्रतिसाद कसा मिळाला. आजच्या चर्चेतून आपण हेच शोधणार आहोत की हे पुस्तक इतकं खास का आहे. तयारी या एका शब्दाभोवती करी यांनी एक संपूर्ण जग कसं उभं केलं आहे आणि महत्वाचं म्हणजे हे पुस्तक फक्त खेळाडूंसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी उपयुक्त कसं ठरू शकतं, नाही का. तर मग सुरुवातच करूया पुस्तकाच्या मुख्य कल्पनेने. करी एका ठिकाणी म्हणतात, तुमची तयारी आधीच करा, म्हणजे जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही फक्त आशा करत बसणार नाही तर तुम्ही तयार असाल. ऐकायला खूप सोपं वाटतं हे वाक्य. हो, पण या एका विचारावर संपूर्ण पुस्तक उभं आहे. आणि तयारी हा शब्द इथे म्हणजे केवळ शारीरिक सरावापुरता नाहीये. जेव्हा आपण करी यांना कोर्टवर पाहतो तेव्हा त्यांचा खेळ इतका सहज, इतका नैसर्गिक वाटतो, जवळजवळ एफर्टलेस. बरोबर. पण आपल्या सोर्सेसमधून एक गोष्ट स्पष्ट होते की या सहजतेमागे प्रचंड मेहनत आणि शिस्त आहे. ग्रेटनेस म्हणजे महानता ही काही अचानक मिळत नाही. ती रोजच्या सातत्यपूर्ण आणि अनेकदा कंटाळवाण्या सरावातून येते. तुम्ही सरावाचा उल्लेख केलात तेव्हा मला एक किस्सा आठवला. त्यांच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे जेव्हा त्यांना कोणी ओळखतही नव्हतं, तेव्हा ते सामन्याच्या 3-4 तास आधी रिकाम्या स्टेडियममध्ये पोहोचायचे. हजारो रिकाम्या खुर्च्यांसमोर एकटेच शॉट्सचा सराव करत असायचे. ही गोष्टच त्यांच्या तयारीमागची ती खरी मेहनत दाखवते. अगदी. आणि ही तयारी फक्त शारीरिक नव्हती, मानसिकतेचा खूप मोठा वाटा आहे यात. पुस्तकात करी त्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या न्यूनगंडाबद्दल खूप प्रामाणिकपणे बोलतात. त्यांची उंची कमी होती, त्यामुळे त्यांना अनेकदा बाजूला सारलं जायचं. अच्छा. तू यासाठी बनलेला नाहीस असं त्यांना सतत ऐकावं लागायचं. यावर त्यांनी कशी मात केली हे खूपच रंजक आहे. पण मग फक्त सकारात्मक विचार करून आत्मविश्वास वाढतो का? म्हणजे मी करू शकतो असं म्हणून खरंच फरक पडतो की पुस्तकात काही ठोस पद्धत सांगितली आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि नाही, पुस्तक फक्त पॉझिटिव्ह सेल्फ टॉक बद्दल बोलत नाही. ते स्वतःचे मापदंड तयार करणे यावर भर देतं. करी यांनी इतरांशी तुलना करणं सोडून दिलं आणि स्वतःच्या प्रगतीचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची 100 3 पॉइंटर्सची ड्रिल. हो, मी वाचलंय त्याबद्दल. प्रत्येक सरावानंतर ते 100 यशस्वी 3 पॉइंटर्स मारेपर्यंत सराव थांबवायचे नाहीत. वा, 100 यशस्वी शॉट्स आणि 3 पॉइंटर हा बास्केटबॉलमधला सगळ्यात कठीण शॉट मानला जातो, नाही का? अगदी. तिथे अचूकता आणि तंत्र दोन्ही लागतं. 100 वेळा तो यशस्वी करणं म्हणजे अविश्वसनीय आहे. खरे. नेमकं तेच. पण यातली खरी गंमत आकडेत नाहीये की नाही, ती त्या मागच्या विचारात आहे. यातून ते स्वतःचे अकाउंटेबिलिटी पार्टनर बनले. म्हणजे बाहेरून कोणीतरी येऊन तुमची परीक्षा घेण्याऐवजी तुम्ही स्वतःचे परीक्षक आणि मार्गदर्शक बनता. स्वतःला जबाबदार धरणं. हो, यश किंवा अपयश हे दुसऱ्यांच्या टाळ्यांवर अवलंबून न ठेवता ते स्वतःच्या प्रयत्नांवर मोजायला सुरुवात करता. ही कल्पनाच खूप शक्तिशाली आहे. म्हणजे यशाची व्याख्याच बदलायची. पण यशाच्या मार्गात अपयश तर येतच. आणि एका खेळाडूसाठी शारीरिक दुखापत म्हणजे करिअर संपल्यासारखं असतं. करी यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत त्यांना घोट्याच्या दुखापतींनी खूप सतावलं होतं. त्याबद्दल पुस्तकात काही आहे का? म्हणजे मानसिकदृष्ट्या स्वतःला सांभाळणं किती कठीण गेलं असेल तर ते शिकण्याचे क्षण होते. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीची गोष्ट करू शकत नाही तेव्हाच तुम्हाला तिचं खरं महत्त्व कळतं. त्या दुखापतींमुळे त्यांची लवचिकता म्हणजे रेझिलियन्स आणि उद्देश तो अधिक दृढ झाला. मी हे सगळं का करत आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांना त्या कठीण काळात मिळालं. वेदनेने त्यांना अधिक लक्ष केंद्रित करायला शिकवलं. बरोबर. आणि हीच प्रवासाची भावना पुस्तकाच्या मांडणीतही दिसते, नाही का? तुम्ही म्हणालात की त्यांनी पुस्तकाला 3 टप्प्यांमध्ये विभागलं आहे. अगदी. पुस्तकाची रचना 3 भागांमध्ये आहे. रुकी, लीडर आणि वेटरन. आणि हे फक्त त्यांच्या बास्केटबॉल करिअरचे टप्पे नाहीत. अच्छा. हे आयुष्यातल्या वाढीचे आणि शिकण्याचे सार्वत्रिक टप्पे आहेत. रुकी म्हणजे नवशिका जो चुकांमधून शिकतोय. लीडर म्हणजे तो जो जबाबदारी घ्यायला शिकतोय. आणि वेटरन म्हणजे अनुभवी जो पुढच्या पिढीला मार्गदर्शन करतोय. हो. हे टप्पे तर खरंच कोणाच्याही आयुष्याला लागू होऊ शकतात. एक नवीन नोकरी सुरू करणारा तरुण रुकी असतो, मग तो लीडर बनतो
आणि शेवटी वेटरन. नेमका हाच मुद्दा आहे आणि म्हणूनच हे पुस्तक एका खेळाडूच्या कथेपुरतं मर्यादित राहत नाही. अगदी यात एक सर्वांगीण दृष्टिकोन आहे. करी फक्त त्यांच्या कोर्टवरच्या आयुष्याबद्दल बोलत नाहीत. ते त्यांचं कुटुंब, त्यांची श्रद्धा आणि त्यांचं सामाजिक कार्य यावरही तितकाच भर देतात. त्यांची ईट, लर्न, प्ले नावाची एक संस्था आहे. हो मुलांच्या शिक्षण, पोषण आणि खेळावर काम करते. हो आणि त्यांच्यासाठी यश म्हणजे फक्त चॅम्पियनशिप जिंकणं नाही, तर त्या यशाचा वापर समाजावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी कसा करता येईल हा त्यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे. आणि हे त्यांना त्यांच्या खेळाला एक मोठा उद्देश देतलंय का? बरोबर. त्यामुळे त्यांचं यश अधिक अर्थपूर्ण होतं. ही सगळी मांडणी, हे तत्वज्ञान, हे वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी एका वेगळ्याच माध्यमाचा वापर केलाय. आणि मला वाटतं तेच या पुस्तकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. तुम्ही अगदी बरोबर धागा पकडला. ते म्हणजे व्हिज्युअल घटक. हो, हे पुस्तक म्हणजे शब्दांपेक्षा चित्रांची गोष्ट जास्त आहे. यात 100 पेक्षा जास्त अप्रकाशित आणि अतिशय आकर्षक फोटोज आहेत. पण ते केवळ सजावटीसाठी नाहीयेत. प्रत्येक फोटो हा एका कथेचा आधारस्तंभ आहे, एक स्टोरी टेलिंग अँकर. म्हणजे समजा एक फोटो आहे ज्यात करी सराव करून थकलेले दिसत आहेत, तर त्या फोटोखाली केवळ सरावानंतरचा क्षण असं लिहिलेलं नाहीये. अजिबात नाही. उलट करी त्या फोटोमागे दडलेला क्षण, त्यावेळची त्यांची मानसिकता, त्यांच्या मनात सुरू असलेला संघर्ष आणि त्यातून त्यांना मिळालेला धडा यावर भाष्य करतात. वा. त्यामुळे होतं काय की आपण फक्त त्यांच्याबद्दल वाचत नाही, तर तो क्षण आपण त्यांच्या नजरेतून जगतो. खरंय. शब्द जे सांगू शकत नाहीत ते एक चित्र आणि त्यामागची कथा सांगून जाते. आणि म्हणूनच अनेक समीक्षकांनी याला केवळ पुस्तक न म्हणता स्टायलिश कलेक्शन किंवा एक कलाकृती असं म्हटलं आहे. यामुळे पुस्तकातलं तत्वज्ञान अधिक प्रभावीपणे पोचतं आणि लक्षात राहतं. हो, आणि म्हणूनच हे पुस्तक पारंपरिक आत्मचरित्राच्या व्याख्येत बसत नाही. म्हणजे जे वाचक त्यांच्या आयुष्याची अगदी जन्मापासूनची कालक्रमानुसार लिहिलेली कहाणी शोधत आहेत, त्यांच्यासाठी हे थोडं वेगळं वाटू शकतं. म्हणजे हे काय घडलं यापेक्षा त्यातून मी काय शिकलो यावर जास्त लक्ष केंद्रित करतं. अगदी. हे त्यांच्या करिअर आणि आयुष्याचं एक तात्विक सार आहे, एक फिलॉसॉफिकल डिस्टिलेशन. तरीही या पुस्तकाला प्रचंड यश मिळालं. ते न्यूयॉर्क टाइम्सचं बेस्टसेलर ठरलं. याचं मुख्य कारण काय असावं? मला वाटतं याची युनिव्हर्सल अपील. जरी हे पुस्तक बास्केटबॉलच्या जगात घडत असलं, तरी त्यातील धडे म्हणजे तयारी, शिस्त, अपयशातून शिकणं, स्वतःवर विश्वास ठेवणं, हे सिद्धांत कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला लागू होतात. बरोबर. डॉक्टर, इंजिनियर, कलाकार, अगदी विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यांची मांडणी करण्याची पद्धत खूप प्रामाणिक आणि जवळची वाटते. ते स्वतःला सुपरहिरो म्हणून सादर करत नाहीत, तर एक सामान्य माणूस म्हणून सादर करतात ज्याने असामान्य कष्ट घेतले. हो, तर थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यांना उच्च कामगिरीमागील मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी ऑफ हाय परफॉर्मन्स समजून घ्यायचं आहे किंवा वैयक्तिक विकासात रस आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत शिफारस करण्यायोग्य आहे. बरोबर. हे पुस्तक तुम्हाला केवळ काय करावं हे सांगत नाही, तर कसं विचार करावा हे शिकवतं. तर शॉर्ट रेडी हे पुस्तक म्हणजे तत्वज्ञान, आकर्षक व्हिज्युअल्स आणि प्रामाणिकपणा यांचे एक प्रभावी मिश्रण आहे. ते आपल्याला तयारीचं महत्त्व पुन्हा एकदा एका नव्या आणि शक्तिशाली पद्धतीने समजावून सांगतं. हे आठवण करून देतं की महान गोष्टी अचानक घडत नाहीत. त्यामागे अथक परिश्रम आणि योग्य मानसिकतेची जोड असते. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. या पुस्तकात करी स्वतःचा अकाउंटेबिलिटी पार्टनर बनण्याबद्दल बोलतात. आजच्या जगात जिथे सोशल मीडियामुळे आपल्याला सतत बाह्य प्रमाणीकरणाची म्हणजे एक्सटर्नल व्हॅलिडेशनची सवय लागली आहे, लाईक्स, कमेंट्स, इतरांकडून मिळणारी मान्यता, हो, अशा काळात स्वतःच्या प्रगतीचे मापदंड स्वतःच ठरून स्वतःला जबाबदार धरण्याची प्रक्रिया कशी असू शकते आणि त्या प्रक्रियेत सर्वात मोठे आव्हान कोणते असू शकते,